मुंबई पुणे या सहापदरी महामार्गावरील आज घडीला दररोज लाखो वाहने धावतात। यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या या महामार्गामुळे कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचता येते। हे जरी खरं असलं तरी दिवसेंदिवस या महामार्गावर वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघाताच्या घटना चिंता वाढवत आहेत। मागील काही वर्षाची आकडेवारी पाहता दरवर्षी सरासरी 65 ते 100 पर्यंत निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत। जागोजागी अनियंत्रित उतार, टोकदार वळणे आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवत वाहन चालवायला हवीत। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। 2 जून 2025 च्या पहाटे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही बसला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली। ही शिवशाही बस बोईसर येथून कोल्हापूरकडे जात होती। या अपघातात बसमधील चालक, वाहक यांच्यासह एकूण 13 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। त्याआधी 24 मे 2025 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत तीव्र उतारावर अनेक वाहने एकमेकांना धडकली, ज्यात 3 कार, 3 बसेस आणि एका ट्रकचा समावेश आहे। यात 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर काही जण गंभीर जखमी झाले। यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती। अशा दर 2-4 दिवसांनी मुंबई पुणे महामार्गावरील अपघातांच्या बातम्या आपण पाहतोय। महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार वर्षाकाठी सरासरी 150 ते 200 च्या घरात अपघात होतात। यातील मृतांची संख्या सरासरी 65 ते 100 असते, तर गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्याही तेवढीच असते। 2025 मध्ये जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 11 निष्पाप प्रवाशांचे बळी गेले आहेत। आता कोणत्या वर्षात किती अपघाती मृत्यू झालेत ते पाहूया पुढील प्रमाणे। 2021 मध्ये 88, 2022 मध्ये 92, 2023 मध्ये 65, 2024 मध्ये 90, तर 2025 मध्ये 30 एप्रिल पर्यंत 11 जणांचे बळी गेलेले आहेत। काय आहे अपघातांची कारणं तेही पाहूयात। निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगानं वाहन चालवणं, सीट बेल्ट न लावता ड्रायव्हिंग करणं, फलकावर लावलेल्या सूचनांचे पालन न करणं, वाहनांची वेळेत देखभाल दुरुस्ती केलेली नसते, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते, एक्सप्रेसवेवर अनधिकृतरित्या पार्किंग केली जाते, ओव्हरटेकिंग प्रयत्न करताना अपघात होतात, पावसाळ्यात धुके असतानाही गाड्या रस्त्यावर उतरवणे। सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे महामार्गावर वाहनाचा वेग मर्यादित हवा, अन्यथा वेगात असलेलं वाहन अचानक ब्रेक दाबावं लागल्यावर घसरून अपघात होण्याची शक्यता असते। यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।